तिने ऐका दाजीबा म्हणत कोंबडीला सुद्धा छमछम नाचायला भाग पाडलं. कधी ताल, कधी लगान, कधी साथिया, तर कधी अगदी अलीकडच्या काळातल्या मैदान मधल्या रंगारंगानं सुद्धा तिनं आपल्या सुरांचे रंग आपणा साऱ्यांवर उधळले. शी इज नन अदर दॅन फेवरेट व्हॉइस ऑफ इंडिया. प्लीज पुट योर हँड्स टुगेदर फॉर वैशाली सामा. मला अभिमान आहे की हिंदीमध्ये सुद्धा आपला मराठमोळा आवाज, आपला दबदबा टिकवून आहे आणि तो वैशाली सामंत यांचा आहे. पण गंमत माहिती का, आम्ही सगळी मराठी माणसं आणि मराठी माणसांच्या मनात 20 वर्ष उलटली तरी सुद्धा ऐका दाजीबाई गाणं वाजतंय, ऐकू येतंय, हा, त्याच्यावर आम्ही सगळेजण नाचतोय. आणि आज जर मुलुंडकरांना तुम्ही नाचवलं नाही तर मजा येणार नाही. पण मुलुंडकर नाचतात का? नाचतात का? चॅलेंज, ये चॅलेंज दे रही है मॅडम. तुम्ही कसा आहे क्राऊड? मस्त आहे, बसून सगळे टाळ्या वाजवत. मग काय करायचं, असं बसून ऐकायला बघायचं? नाही नाही नाही, माझं मत आहे मुलुंड जिमखान्याचे जेवढे आपले मेंबर्स आहेत सगळेजण वैशालीताईच्या आग्रहाखातर खुर्ची सोडून नाचू शकता, कारण आता निवडणुका झालेल्या आहेत, खुर्च्यांचा अट्टाहास नको.